प्रवासाच्या दरम्यान खूपशा लोकांना असं होतं की उलटी, मळमळ, गरगरणे, ज्याला आपण गाडी लागणे, एसटी लागणे, बस लागणे किंवा प्रवास करताना होणारा हा त्रास, ज्याला आपण मोशन सिकनेस असं सुद्धा म्हणतो. तर आज आपण एका अशा टॅबलेट विषयीची माहिती घेणार आहोत जी प्रवासाच्या वेळी आपल्याला हा जो त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी, अंशतः हा त्रास होऊ नये ह्यासाठी खूप उपयोगी पडते. टॅबलेट अवमाइन. टॅबलेट अवमाइन ही एक अँटीइमेटिक आणि अँटीहिस्टामाइन टॅबलेट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण ह्या टॅबलेटमुळे प्रवासादरम्यान होणारा त्रास हा पूर्णपणे नाहीसा होतो आणि ह्या त्रासापासून आपल्याला खूप आराम मिळतो आणि आपण व्यवस्थितरित्या प्रवास करू शकतो. त्याचबरोबर आणखीन कोणत्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडून ही टॅबलेट लिहून दिली जाते, त्या टॅबलेटच्या अजून काही साईड इफेक्ट्स आहेत का, टॅबलेट कशी घ्यायची, ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. टॅबलेट अवमाइन, ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे प्रोमिथाझाइन. टॅबलेट अवमाइनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही टॅबलेट मोशन सिकनेसमध्ये म्हणजे प्रवासादरम्यान होणारा जो हा त्रास आहे त्याच्यामध्ये वापरली जाते. त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे इफेक्ट देते. मी स्वतः ह्याचा अनुभव घेतला आहे. मी कित्येक वर्षांपासून ही टॅबलेट प्रवास करण्याच्या आधी घेते की ज्याच्यामुळे हा त्रास आपल्याला होऊ नये. प्रवास करण्याच्या आधी एक अर्धा तास ही टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर कधीही लक्षात ठेवा की प्रवास करताना पोट हे भरलेलं ठेवायचं. पोट रिकामं असेल तेव्हा सुद्धा आपल्याला हा त्रास होतो. आणि मेन म्हणजे कसं होतं, घाटातून जाताना वळणाचे रस्ते असतात तर तिथे हा त्रास खूप जास्त होतो. त्याचबरोबर काही मेडिसिन्समुळे तुम्हाला चक्कर किंवा उलटी आल्यासारखं होत असेल, काही लोकांना डोकं खूप दुखते आणि त्याच्यामुळे उलटी आल्यासारखं होते, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ही टॅबलेट डॉक्टरांकडून दिली जाते. त्याचबरोबर ही टॅबलेट अँटीहिस्टामाइन आहे. त्याच्यामुळे शरीरावरती कोणते रॅशेस आले, ॲलर्जी झाली किंवा सूज आली तर तेव्हा सुद्धा ही टॅबलेट डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब केली जाऊ शकते. ॲलर्जिक सर्दी, नाक वाहतंय सतत, तर तेव्हा सुद्धा डॉक्टरांकडून ही टॅबलेट तुम्हाला दिली जाऊ शकते. पण सगळ्यात मोठा हिचा जर म्हणाल की कोणता फायदा आहे तर तो म्हणजे मोशन सिकनेस. प्रवासादरम्यान उलटी होऊ नये ह्यासाठी ह्या टॅबलेटचा खूप छान प्रकारे फायदा होतो. आता त्याचबरोबर ह्या टॅबलेटचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, तर ते आपण बघूया. ही टॅबलेट घेतल्यानंतर काही लोकांना तोंड कोरडे पडणे, त्याचबरोबर डोकेदुखी, कॉन्स्टिपेशन, व्हिजन ब्लर होणे आणि सगळ्यात मोठा म्हणजे तंद्री लागणे, ड्रॉझीनेस येणे, झोप आल्यासारखी वाटणे. कारण काय होतं, ही टॅबलेट घेतल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात झोप आल्यासारखी वाटू शकते. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रवासात दरम्यान ही टॅबलेट घेतली, रात्रीचा प्रवास असेल किंवा दिवसाही प्रवास करताय आणि तुम्ही झोपून टाकले गाडीत तर ओके. पण जर गाडी तुम्ही स्वतः चालवत असाल किंवा एखादं हेवी मशिनरी ऑपरेटिंग करत असाल तर त्यावेळी ही टॅबलेट तुम्ही घ्यायची नाही. त्यावेळी खूप काळजी घ्यावी लागेल, कारण कॉन्सन्ट्रेशन निघून जातं, समोरचं व्हिजन ब्लर होऊ शकतं आणि तंद्री आल्यासारखी, झोप आल्यासारखी होऊ शकते. प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही टॅबलेट घ्यायची आहे. अल्कोहोलसोबत किंवा अल्कोहोल घेतल्यानंतर ही टॅबलेट घेऊ नका, कारण त्याच्यामुळे ड्रॉझीनेस हा खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्याचबरोबर लिव्हर आणि किडनीशी रिलेटेड काही समस्या असतील तर त्याची पूर्णपणे पूर्वकल्पना ही तुमच्या डॉक्टरांना द्या. आता ह्या टॅबलेटचा डोस कसा आहे, मी सांगितल्याप्रमाणे कोणत्या कंडिशनसाठी तुम्हाला ही टॅबलेट डॉक्टरांनी घ्यायला सांगितली आहे त्यावरती ह्याचा डोस हा पूर्णपणे डॉक्टर सांगतील त्यानुसारच घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रवास करत असाल आणि प्रवासादरम्यान तुम्हाला ही टॅबलेट घ्यायची असेल तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना, तर एकदा डॉक्टरांशी नक्की कन्सल्ट करा आणि प्रवास करण्याच्या 20 मिनटं, 15 मिनटं किंवा अर्धा तास आधी ही टॅबलेट घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला प्रवासादरम्यानचा उलटी, मळमळ, नॉशिया आणि वॉमिटिंग, त्याचबरोबर मोशन सिकनेसचा हा त्रास होणार नाही आणि ह्या गोळीचा खूप छान रिझल्ट्स मिळतात, जो अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा.